छत्री पाहिजे का? ही लढाई आहे, छत्री आहे ना? हो निवेदन पडलं माझं थांबा. ही पावसामधली पाण्यामधली वादळाशी झुंज देणारी लढाई आहे. सरकार बदमाश आहे. पुन्हा मागे वाटल्या पाहिजेत. त्यांच्या गावातल्या त्यांना आहे का आया बहिणी अशाच पद्धतीने येतील रस्त्यावरती बसवले असते का पावसामध्ये? शासकीय कर्मचाऱ्यांचा मिळालाच पाहिजे. हमारी कृती समिती, हमारी ताकत, हमारी ताकत, हमारी कृती समिती, हमारी ताकत, हमारी कृती समिती, हमारी ताकत, हमारी हमारी कृती समिती, हमारी ताकद. मागण्या आमच्या हक्काच्या श्रीपरिचरांना न्याय मिळालाच पाहिजे. श्रीपरिचरांना न्याय मिळालाच पाहिजे. श्रीपरिचरांना न्याय मिळालाच पाहिजे. मागण्या आमच्या हक्काच्या. बोलबेली रायना हल्ला बोल, बोलबेली रायना हल्ला बोल, ताली बजा के हल्ला बोल, अरे ताली बजा के हल्ला बोल, और जोर से हल्ला बोल, और जोर से अरे ताली बजा के, अरे गंगा लेके, अरे बैनर लेके, अरे और जोर से, अरे आगे वाले बोलो, अरे भाई वाले बोलो, अरे जोर से बोलो. अरे घंटी क्यों है? अरे शर्मती क्यों है? और जोर से, अरे पीछे वाले बोलो, अरे जोर से बोलो. अरे इस शासन पे, अरे इस शासन पे, अरे केंद्र के नाम पे, अरे केंद्र के नाम पे, अरे राज्य के नाम पे, अरे और जोर से, अरे ताली बजा के, अरे कलम लेके, अरे डंडा लेके, अरे बैनर लेके, अरे जूता लेके इस शासन पे और दुशासन पे और जोर से, जोर जोर से इस शासन पे और जोर से बोल मेरी बहना और जोर से. अरे दाएं वाले बोलो और जोर से, जोर जोर से. अरे ताली बजा के, अरे थाली बजा के जोर जोर से, अरे डंडा लेके, अरे बैनर लेके, अरे कलम लेके और जोर से, जोर जोर से, अरे और जोर से, अरे और जोर से. इकडचा आवाज येत नाही. सावलीत बसणार, सावलीत बसणार आहे. सावलीत बसणार आहे ऐकता. हा और जोर से ताली बजा के, ताली बजा के, अरे केंद्र के नाम पे, अरे मोदी के नाम पे, अरे मोदी के नाम पे और जोर से, और जोर जोर से, और जोर से, अरे और जोर से, और जोर से. भगिनींनो, खूप चांगली साथ आपण या ठिकाणी दिलेली आहे. स्त्री परिचय दिला हजर पाहिजे. आपण काय करतो, सरकारने एएनएमला सांगितलेलं असतं की 6 नंतर तू बाई बाहेर पडायचं नाही. स्त्री परिचय जर एएनएमला 6 नंतरच्या टायमिंगला बाहेर पडायचं नाही, स्त्री परिचयने कोणता पाप केलेला आहे? कारण आपण दबावात आहे. आपण काय करतो, मिस्टरांना घेऊन जातो तर नाही, कारण आपण तिथे घाबरतो. आपल्याला हक्काने या मंत्रालयात समजावून द्यायचे, आपल्याला वेळ नाही, टाइम नाही. सकाळी 8 वाजले ड्युटीवर जायचं. ड्युटीवर गेलं की झाड घेऊन साफसफाई, त्याच्यानंतर ड्रेसिंग, डिलिव्हरीचं पेशंट आलं, कोणी जननी सुरक्षेचे जे फॉर्म घ्यायला आले, हे सगळं स्त्री परिचयला पाहावं लागतं. विचारलं डॉक्टर कुठे गेले, विजिटला गेली, एजंट कुठे गेली, मीटिंगला गेली, अशा कुठे असतात, कामापुरते येतात. असतं कोण? स्त्री परिचय. स्त्री परिचयला गोळ्या जरी द्यायची पाळी आली तरी ती स्त्री परिचय मागे हटत नाही. मी सांगते, मी स्वतः त्या मेडिसिन, सगळ्या मेडिसिनचा वापर करते. विचारा माझ्या स्त्री परिचयला, ज्ञानाचा वापर कशासाठी करतात, अल्बेंडाझोलचा वापर कशासाठी
दवाखान्याला जायचं असलं तर स्त्री परिचर लागतो. स्त्री परिचरनेच तिची पिशवी भरावी लागते. जर एवढे कामं माझी महिला करत असेल, रात्रीची पाळी असते, डिलिव्हरीला गेलं, तुम्ही पैसा जो आशांना देता, स्त्री आशा फक्त NM जवळ डिलिव्हरी आणून देते. जो 9 महिन्याचा जो विटाळ असतो तो माझी स्त्री परिचर अंगावर घेते. तिला तुम्ही काय देता? ज्या मागणे माझा हक्क आहे यादी सांगणे हे सरकारला आपण सांगितल्याशिवाय व्हायचं नाही. अहो कोरोना काळात अहोरात्र यांनी काय करायचं? ऐका वेळेवर नागोबा येऊन बसायचं. आणि कोरोना काळात माझ्या स्त्री परिचरने स्वतः तिथं डिझॉल्व करण्यापासून सगळ्या ठिकाणी स्त्री परिचर उभी राहते. पण हे कोणाच्या लक्षात येत नाही. माझ्या महिलांचं, काही महिलांचं 60 वय झालेले, काही महिलांचं 50 वय झालेले. सरकार म्हणतो तुम्ही एकबार झाले. अरे त्यांनी एकबार झालं, पण त्यांनी जे छोटंसं झाड लावलेले त्याला आता फळं यायची वेळ झालेली. तिला तू फळं खाऊ केव्हा देणार आहे? त्याच्यासाठी आपल्याला त्यांच्यासाठी पेन्शन तरी किमान दिली पाहिजे. ज्या महिलेला मुले बाळे त्यांची गोष्ट ठीक आहे, पण ज्या महिलेला कुठलाही आसरा नाही तिने कोणाच्या आसरेवर जगायचं? माझी बहीण काय योजना आहे सरकारची? माझी बहीण, माझी लाडकी बहीण. आम्हाला आनंद आहे. माझी लाडकी बहीण हे जी तुम्ही योजना राबवणार आहे अतिशय आम्हाला आनंद आहे याच्यात. पण माझी लाडकी आई जिने एवढं वर्ष स्त्री परिचर म्हणून काम केलं, तिचं काय? हे आपल्याला सरकारला विचारायचे. हे सर्व विचारण्यासाठी आपण आपल्या मागण्या हक्काच्या घेतल्याशिवाय आज इथून एकही महिला हल्ला हवी याचा निर्णय लावायचा म्हणजे लावायचा. किमान वेतन 10,000 तरी रुपये दिले पाहिजे. बरोबर आहे की नाही? सगळ्यांनी हात वर करा. माझे एवढे बोलून 2 शब्द सांगतो. मी आरोग्यमंत्र्याला भेटलो कालही आम्ही. आता किती दिवस येऊन राहिलो, आता तिथून येऊन राहिलो आरोग्यमंत्र्याकडून. त्यांना सांगितलं तुम्ही आग्रह करा. आता आपला सिस्टमला जाईल, मी ते काही सांगणार नाही काय चालेल, तर सिस्टमला सांगतील ते. जर मी आता सांगितलं तर सिस्टमला काय काम नाही सांगणार, तर मला काम नाही आहे. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, युनिटी मस्त आहे, तुमची एकजूट मस्त आहे. तुमची एकजूट नसेल तर जिल्ह्यातही काय कुठेही तुम्ही काही करू शकणार नाही. म्हणून आपण एक ठरवलं पाहिजे, एक लक्ष ठरवलं पाहिजे की केंद्र सरकारचं आता अधिवेशन आहे, आपल्याला आपण जाऊ शकणार नाही पावसाळ्यामध्ये. पण जो अधिवेशन येईल आता या 60-70 वर्षात आहे, आधी कशी जाईल प्रश्न आहे की नाही? तू नोकरी करते पण तुला संजय निराधारचे पैसे पण मिळत नाही, तुला वृद्धापकाळ पण मिळत नाही. ही आमची परिस्थिती आहे. हा नाही हे पत्ती. म्हणून दिल्लीला जायचं एक साधा पोस्टकार्ड मी तुम्हाला सर्वांना आवाहन करतो. सर्व पित्यांना माझी विनंती आहे, तुम्हाला लिहिता येत नसेल तर तुमच्या नातवाला, तुमच्या मुलाला, तुमच्या सुनेला, तुमच्या नातनीला एक पोस्टकार्ड द्यायला लावा. प्रति माननीय मोदी साहेब, पंतप्रधान नवी दिल्ली, मी उपकेंद्रामध्ये एवढ्या वर्षापासून काम करतोय. फक्त साहेब मला तुम्ही 100 रुपये देताय. साहेब तुमच्या घर 100 रुपये चालू शकते का? असं पत्र लिहा. तुम्हाला जर वाटत असेल की 100 रुपये पूर्ण कुटुंब आणि घर चालू शकत असेल तर तुम्ही आम्हाला नका वाढवू. पण तुम्हाला वाटत असेल की 100 रुपयामध्ये आमचं घर चालतंय, चालत